परळी तालुक्यातील कानडी गावामध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त एक विशेष श्रद्धास्थान असणारा जे 12 बैलगाड्या असतात त्या या ठिकाणी उघडल्या जातात. नेमका काय तो कार्यक्रम असतो, कसा कार्यक्रम असतो, नेमकं काय श्रद्धा आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आपल्यासोबत आजी आहेत. आजी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव गंगूबाई चौरे. गंगूबाई चौरे. काय तुमच्या गावामध्ये वेगवेगळा सण उत्सव साजरा केला जातो, पाडव्यानिमित्त या गाड्या ओढल्या जातात, काय ते नेमकं काय विशेष महत्व आहे? नवसाच आहे, पिढ्यान पिढीच्या नवसाच. काय नेमकं काय महत्व? आता दोष केलेला की बाबा आम्ही पिढ्यान पिढी त्यांच्या आजोबा पंजूपासून गाड्या बडायलेली. कसं कसं असतं ते? एक जण गाडी ओढतात, किती गाड्या असतात? 12 गाड्या 13 गाड्या असते बरं का. मोठ्या 12 गाड्या असतात आणि लहान छोट्या गाड्या 13 असतात. आज पाडव्यानिमित्त तुमच्या गावात काय विशेष असतं? शेरणी वाटल्या जाते, अजून काय वेगवेगळं? शेरणे वाटते, नारळ तोरण बांधते, सप्ताह उभा राहतो, भागवत चालू असतं. किती वर्षाची परंपरा आहे? मग 10-15 वर्ष झालं हे भागवत. 10-15 आपल्यासोबत दुसऱ्या वर्ष देखील महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय या तुमच्या गावामध्ये विशेष आज वेगळा कार्यक्रम आहे, किती वर्षापासून आहे आणि किती जण हे बैलगाडी वळतात? एक जण वळतात असं आपण बघितलेलं आहे. तो उत्साह वेगळाच असतो. 4 पिढ्यापासून गाडी वडीत आहेत. 12 गाड्या 13वा गाडा. कुणी शिरणी वाटीत आहे, कुणी लेकराच्या वजनानं गुळ वाटीत आहे, खडीसाखर वाटीत आहे, साखर वाटीत आहे. आणि आमच्या गावामध्ये 4 पिढ्यापासून परंपरे हे गाडी वडीत आहेत. काय नेमकं ते गाडी वळण्यामागचं काय महत्व असतं? ते नवसाबद्दल वडीत आहेत. नवस केलेला होता त्यांना, ते तेव्हापासून ते गाड्या वडीत. प्रत्येक वर्षी हाच व्यक्ती वळतो का वेगळं कोण? त्यांचे आजोबा वडीत होते, नंतर त्यांचे वडील वडीत होते, नंतर ते वडील वाढल्याच्या बाद हे नातू वडीत आहे. बरं, आजच्या दिवशी काय काय या ठिकाणी गावामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, उपक्रम काय काय असतात? तुमच्या गावामध्ये शेरणी वाटले जाते, आज सप्ताह देखील असतो. सप्ताह असतो, ते पारायणाला बाया बसतात, पारायण असतं, 7 दिवसाचा सप्ताह असतो. इथून पुढं खूप चांगलं चांगलं. आणि आमचा गाव पण इतका सुंदर आहे, चांगला आहे, लय चांगले आहेत आमच्या गावातले लोक. हर एक कार्यक्रम, हर एक कार्य आम्ही संमतीनं करतो. काय आज गावामध्ये वेगळा सण आहे, काय वाटतं? परंपराच या गाड्या या ओढीत येत ना पौर्णिमाच्या ह्याच्या पाडव्याच्या. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण ज्येष्ठ नागरिकांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला जे बसलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ते नागरिक देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्यासोबत वेगवेगळे तरुण पिढी देखील आहेत. नितीनजी आपल्यासोबत. नितीनजी, काय नेमकं वेगळं महत्व काय तुमच्या गावामध्ये? वेगळंच काहीतरी पाहायला मिळतं. 12 गाड्या वळण्याचा हा कार्यक्रम नेमका काय असतो? गेल्या 100 वर्षाची परंपरा आमच्या कानडी गावाला आहे. आणि आमचं हनुमान मंदिर, हनुमान मंदिर आमचं प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. श्री क्षेत्र हनुमान मंदिर आहे. आणि ही परंपरा चौरे कुटुंबाला मिळालेली. त्यांच्या पंजोबापासून गाड्या ओढत होते, त्यांच्या नंतर आजोबा ओढत होते, वडील ओढत होते, नंतर आता हे मुलगा सुमंत चौरे हा सुद्धा गाड्या आता वाढण्याचं काम करतात. आणि आमच्या गावगाड्यामध्ये खूप परंपरेचं आता तुम्ही पाहिलंच असे किती उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं. उत्साहामध्ये पूर्ण गाव या ठिकाणी एक येते. बाहेर असणारे लोक, कामानिमित्त गेलेले सगळे लोक आज पाडव्यानिमित्त इथे येतात. आणि ही परंपरा आमची अखंडित आहे. कधीही परंपरा आमची खंडित झालेली नाही. कोरोनाचा काळ असन, कुठला असन, आम्ही परंपरा रेग्युलर आम्ही चालू ठेवलेली. आणि ही परंपरा आमची अखंडित आहे. आणि गावगाडे ते सर्व एक होतात. आणि याच निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाची सुद्धा सुरुवात होती. आणि ही गाडी वडणं ही आमच्या गावाला एक जुना इतिहास आहे आमचं, कारण की आमचं हनुमान मंदिर हा प्रसिद्ध आहे. काय विशेष महत्व, काय वेगळं? आज 12 गाड्या ओढल्या जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शेरणी वाटल्या जातात. आज सप्त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. तर गेल्या 100 वर्षापासून ही प्रथा आहे असं सांगण्यात येते. नक्कीच ही प्रथा अनेक 4 पिढीपासून प्रथा आहे. आज विशेष म्हणजे मराठी नववर्षाच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला देतो. ही परंपरा जवळपास 4 पिढ्यापासून परंपरा आलेली आहे. ती त्याच्या आधी आजोबा, नंतर वडील, भाऊ आणि आता त्याचा लहान भाऊ असा. आणि आम्ही स्वतः बघितलेलं आहे, आजोबाला बघितलेलं आहे, वडिलाला बघितलेलं आहे, भावाला बघितलेलं आहे. विशेष म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलं जातं व 12 गाड्या आणि 13वा बाळगाडा असं ओढल्या जातं आमच्या इथं. व गावातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात व अगदी आनंदमयी वातावरणात ही परंपरा कायम चालू आहे व इथून नंतर ही चालू राहील. एवढंच. सोबत अजून गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा. काय नेमकं काय महत्व, काय वेगवेगळं आज काय? रणजितजी, काय महत्व आहे नेमकं आज? या जी पारंपरिक प्रथा चालत आलेली आहे तीच आम्ही एक नवीन पिढी पण आम्ही जोपासत आहोत. जे आधी जुन्या काळात काय करायचे, एक आमचा जागृत देवस्थान हनुमानाचं,
हे याला कोणी नवस बोललेले होते आणि ते त्याला पावन होणारा आमचा हनुमान होता. मग त्याच्या कृतार्थ म्हणून जे बोललेला नवस आहे ते असं आम्ही याच्या मार्फत पूर्ण करत होतो. आणि ही आमची म्हणजे कानडीच्या गावाच्यासाठी ही संस्कृती इतिहास आम्ही जपण्याचं काम करत आहोत पुढे. आणि या गावातला संपूर्ण गावाचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. आणि आम्ही ही आजच नाही, आता इथून पुढच्या मागच्या 100 वर्षापासून चालत आले, इथून पुढच्या 100 वर्षात पर्यंत आम्ही चालू राहण्याचा आमचा संकल्प आहे. काय नेमकं विशेष महत्व काय असतं? वेगवेगळी श्रद्धा या ठिकाणी शिरणी वाटल्या जातात. आज सप्ताहाचं देखील आयोजन असतं, आजपासून सप्ताह देखील सुरू ही होतं. एक हनुमानावरची भक्ती आणि विशेष म्हणजे जी परंपरा चालत आलेली पूर्वीपासून तिला जोपासण्याचं काम नवीन पिढी करीत आहे. काय श्रद्धा काय नेमकं? आधी आजोबा ओढत होते, नंतर नातू, आता म्हणजे वडील नंतर नातू सुद्धा. हा नातू सुद्धा ती पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि जी की जोपासण्याचं काम आम्ही करीत आहोत. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहण्यास समोर येत आहे. वेगळं पाहायला गेलं तर या ठिकाणी 12 बैलगाड्या आणि त्यासोबत एक बाल बैलगाडी देखील ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 100 वर्षापासून चालू आहे. नेमकं त्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी उपस्थित झालेलं एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात, वेगवेगळी श्रद्धा